सो मी आता जस्ट झोपून उठलो आणि कधी कधी असे दिवस असतात ना जेव्हा तुम्हाला काहीच करावं असं वाटत नाही, खूप नेगेटिव्ह दिवस असतात आणि स्पेशली जर वेदर असा एकदम फक्कावल असेल अशा वेदरमध्ये तर मग खूप डिप्रेसिंग फील होतं. तर मम्मीशी जस्ट बोलत होतं की मम्मी आय थिंक सो इट्स टाइम टू गो बॅक टू इंडिया आणि आपण इंडियामध्ये आपली लाईफ स्टार्ट करूया. सो बेसिकली द होल कॉन्व्हर्सेशन वॉज जस्ट मी रँटिंग अबाउट हाऊ थिंग्स आर नॉट टर्निंग इन टू माय फेवर. आणि हे बोलल्यावरती माझी मम्मी बोलली की बिट्टू तुला असं वाटतं की सगळ्या गोष्टी लगेच होतील, चेंज आणि सक्सेस भेटायला टाइम जातो. सो माझी मम्मी तिचं एक्झाम्पल देऊन सांगत होती की म्हणजे किती स्ट्रगल त्या लोकांनी त्यांच्या टाईममध्ये केलं आहे, की लग्न झाल्यावरती म्हणजे घर पण नव्हतं, एकदम चाळीत झोपड्यामध्ये राहत होती, टॉयलेट पण प्रॉपर नव्हतं, परत कॉमन टॉयलेट्स होते, बाहेर नळावरती जाऊन पाणीचा टाईम असायचा, त्याच्यावर पाणी भरायला लागायचं. ती सांगत होती की त्यांना त्यांच्या नंडांचं करायचं होतं, धीराचं करायचं, सासू वगैरे हे सगळ्या गोष्टी पूर्ण ड्रामा. म्हणजे हे सगळं ऐकून असं वाटतं की आपल्या पेरेंट्सनी आपल्याला एवढ्या कमी रिस्पॉन्सिबिलिटीज दिल्या तरी आपण खूप क्रिप करतो आपल्या लाईफमध्ये. द स्ट्रगल विच दे हॅव गॉन थ्रू दॅट्स लाईक अ प्रॉपर स्ट्रगल. सो एवढं सगळं माझी मम्मीनी मला का सांगितलं, मला ती समजवत होती बेसिकली की आम्ही एवढं स्ट्रगल करून जर इथपर्यंत आलो आहे तर तुम्हाला जी लाईफ दिली आहे तुम्ही थोडं स्ट्रगल करून तुम्ही अजून खूप चांगलं करू शकता तुमच्या लाईफमध्ये. आणि सगळ्या गोष्टींसाठी टाईम लागतो. सो आम्हाला पण टाईम लागला ना एवढं मोठं विश्व उभं करण्यासाठी. सो तुम्हाला पण टाइम जाईल, सो ट्रस्ट द प्रोसेस, हे तिला मला सांगायचं होतं.